नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीज मध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बाहेर खूपच गरमी आहे आणि अशा वेळी थंडगार असं काहीतरी हवं ना, म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खरबुजाचं सरबत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक खरबुजा घेतलेला आहे. आता आपण चमच्याच्या सहाय्याने त्याचे बी काढून घ्यायचे आहेत. आणि जसे आता मी इथे बी काढते तसाच याचा गर सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे. दोन्हीही बाजूने मी व्यवस्थितपणे पूर्ण सगळे बी काढून घेते. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण याचा गर सुद्धा काढून घेऊ. आणि इथे तुम्ही बघू शकता फक्त साल बाजूला राहिलेली आहे. सगळा गर आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढलेला आहे. आणि आता आपण हे बारीक करून घ्यायचंय. तर असा हा खरबूजचा पल्प तयार आहे. आता मी एका सॉसपॅनमध्ये साधारण 2 ग्लास पाणी घेतलंय. आणि आता आपण त्यामध्ये साधारण 5 चमचे साबुदाणा घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर नायलॉन साबुदाणा सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे नॉर्मल साबुदाणाच घेतलेला आहे. आणि आपण याला व्यवस्थितपणे आता शिजवून घ्यायचं आहे. तर मी मंद आचेवर इथं हा सॉसपॅन ठेवलाय आणि साधारण एक 5 ते 10 मिनिटात हा साबुदाणा शिजून तयार होईल. हा साबुदाणा शिजतोय तोपर्यंत मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी साधारण 2 कप दूध घेते. दूध मी इथे फुल फॅट घेतलेला आहे. तुम्ही हवं तर नॉर्मल सुद्धा घेऊ शकता. आता दूध मी गरम करायला ठेवलंय आणि एका छोट्या बाउलमध्ये 2 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची एक स्लरी तयार करते. दुधाला उकळी आल्यानंतर आपण ही स्लरी त्यामध्ये ऍड करूया. आता दूध फक्त हलकं गरम झालंय. एकदा का दुधाला उकळी आली की आपण त्यामध्ये तर इथे मी याला कंटिन्यू असं ढवळून घेते. आता हे दूध उकळतंय, पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आता या दुधाला उकळी आलेली आहे. तरी आपण याला असंच अजून एक 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे ढवळून घ्यायचंय. खरबूज हे एक असं थंडगार असं फळ आहे. उन्हाळ्यात त्याचं सेवन तुम्ही नक्की करा. त्याचे खरोखर आपल्या शरीराला खूप फायदे आहेत. आता या दुधाला पुन्हा एक उकळी आली की आपण यामध्ये आपला पुढचा आणि महत्वाचा घटक यामध्ये घालणार आहोत. अतिशय टेस्टी असं हे सरबत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कंडेन्स मिल्क. आणि हे कंडेन्स मिल्क मी अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेलं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा. आता मी इथे साधारण 5 ते 6 टेबलस्पून कंडेन्स मिल्क घेतलेला आहे आणि ते आता आपण यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. याच्यामुळे दुधाला एक थिकनेस छान येईल, शिवाय याची चव सुद्धा वाढेल. आता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. मी गॅस मंद केलेला आहे.
आणि याला आपण अशा प्रकारे कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे, जेणेकरून दूध अजून थोडंसं दाटसर होईल. याचा वास तर खूपच छान येतोय. तर हे दूध साधारण आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये येण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतील. आता हे आपलं दूध बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ते बोटासोबत निघूनही येते. म्हणजेच हे आपल्या सरबताचा बेस तरी आता तयार झालाय. आणि अशा वेळी मी यामध्ये ऍड करते खरबूजचा पल्प आणि तो आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता यानंतर आपल्याला याला जास्त वेळ शिजवायचं नाहीये, फक्त एखाद दुसरा मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. एक 2 मिनिटात याचं कच्चेपण पूर्ण निघून जाईल आणि आपल्या सरबताला चव ही खूप छान येईल. तर 1 ते 2 मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता मी ऍड करते आपला शिजलेला साबुदाणा. हा एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला. आणि सर्वात शेवटी मी यामध्ये ऍड करते 2 चमचे भिजवलेला सब्जा. आणि हे आपण सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आपण यामध्ये साखरेचा अजिबात वापर केलेला नाहीये, फक्त कंडेन्स मिल्क आणि खरबुजातला गोडसरपणा इतकाच यामध्ये ऍड झालेला आहे. आणि वरून तुम्ही हवं तर ड्रायफ्रुट्सही टाकू शकता. मी थोडेसे खरबुजाचे तुकडे घातलेले आहेत. तर असं हे थंडगार खरबुजाचं सरबत अगदी फालुदा किंवा मिल्कशेक पेक्षा सुद्धा भारी असं हे तयार आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.